कोर्टाकडून बंदी घालण्यात आली आहे। इलेक्ट्रोल बॉन्ड्स असंवैधानिक असल्याचं कोर्टानं म्हटलंय। घटनेच्या कलम 19(1)चं उल्लंघन असल्याचं सुद्धा कोर्टानं निरीक्षण नोंदवलंय। जनतेचे अधिकार अबाधित राहिले पाहिजेत असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। राजकीय पक्षांना सुप्रीम कोर्टानं हा दणका दिलाय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, इलेक्ट्रोल बॉन्ड्सवर सुप्रीम कोर्टानं बंदी घातली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकची माहिती आहे? इलेक्ट्रोल बॉन्ड्स हे असंवैधानिक असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे आणि कोर्टानं बंदी सुद्धा घातली आहे। काय अधिकचे अपडेट्स? अगदी बरोबर आहे श्वेता, कारण सुप्रीम कोर्टानं हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो दिलेला आहे। खरं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये या सगळ्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती। कोर्टानं निकाल आपला राखून ठेवलेला होता आणि तो निकाल 5 जजचे जे बेंच आहे त्या बेंचने दिलेला आहे। निकालामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच मांडलेला आहे की निवडणूक बॉन्ड रोखे म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड जे आहेत ते असंवैधानिक आहेत, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती निकाल वाचताना सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे। त्यामुळे राजकीय पक्षांना एक प्रकारे खूप मोठा धक्का जो आहे तो बसल्याचं आपल्याला बघायला मिळते। कारण तुम्ही निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून जी राजकीय पक्षांना निधी दिला जातो त्या निधीबद्दल कुणी दिलेला आहे तो निधी माहिती होत नाही। त्यामुळे लाखो रुपये किंवा रुपयांचा निधी जो आहे तो अशाच पद्धतीने दिला जात होता। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाची टिप्पणी केलेली आहे की नागरिक मतदार म्हणून त्यांना हे समजून घेण्याचा अधिकार आहे की त्यांनी हे पैसे जे आहेत ते कोणाला दिलेले आहेत आणि कोणी दिले हे समजून घेण्याचा अधिकार खरं तर मतदारांना आहे। त्यामुळे खरं तर ह्या निवडणूक रोख्यांचा निर्णय जो आहे तो असंवैधानिक असल्याचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो सुप्रीम कोर्टानं या ठिकाणी व्यक्त केल्याचं बघायला मिळतंय। सोबतच सुप्रीम कोर्टाने ही खूप मोठी आणि महत्त्वाची टिप्पणी केलेली आहे श्वेता की जनतेचे अधिकार जे आहेत ते अधिकार अबाधित राहिले पाहिजे, त्यांच्या कुठल्याही मताचं जे आहे ते हनन झालं नाही पाहिजे, अशा पद्धतीची देखील एक टिप्पणी या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी निकाल वाचन करत असताना केले। सोबतच पैसे कुठे जातात हे विचारण्याचा मतदाराला अधिकार आहे। त्यामुळे कलम 19(a) जे आहे घटनेतले कलम 19(1)(a) आहे त्याचं कुठेतरी उल्लंघन होते, अशा पद्धतीची टिप्पणी देखील या निकाल देताना एक प्रकारे सुप्रीम कोर्टाने केलेली आहे। त्यामुळे एक मोठा धक्का जो आहे तो राजकीय पक्षांना बसलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल। श्वेता, अगदी धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। Disclosed. So I filed a petition in Supreme Court in which I said that it should be transparent and they should give the name and amount who donate the amount to the party. या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडून। सर, आपण पाहतोय राजकीय पक्षांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलेला आहे, हे असंवैधानिक आहे इलेक्ट्रोल बॉन्ड्स असं सुप्रीम कोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे। आपली काय प्रतिक्रिया? सुप्रीम कोर्टाचा संपूर्ण निर्णय नक्कीच बघण्यासारखा असेल आणि ते अभ्यास करून व्यवस्थित मत मांडता येईल, परंतु इलेक्ट्रोल बॉन्ड हा एक खूप मोठा राजकीय भ्रष्टाचार आहे, ही अत्यंत वस्तुस्थिती महत्वाची सुप्रीम कोर्टाने मान्य केलेली आहे। भारतीय जनता पक्ष असेल किंवा सगळ्याच राजकीय पक्षांनी एकमताने इलेक्ट्रोल बॉन्ड जे आहे त्याच्याबद्दलची एक चुप्पी साधलेली होती असं आपल्याला दिसते आणि या पार्श्वभूमीवर अनेक जे मोठे मोठे राजकीय उद्योजक आहेत त्यांच्याकडून आपल्या राजकारणासाठीचा निधी घेऊन तो लपवून ठेवायचा आणि त्या निधीच्या बदल्यात त्यांना काहीतरी फायदे होतील अशा प्रकारच्या योजना आणायच्या, कायदे आणायचे, असं जे षडयंत्र सुरू होतं त्याला एक लगाम बसेल असं मला वाटते। इलेक्ट्रोल बॉन्ड ही आधुनिक राजकारणामधली एक डकैतीची व्यवस्था होती, डाकूगिरीची व्यवस्था होती आणि ती सुप्रीम कोर्टाने तोडून काढलेली। अगदी सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना सोप्या भाषेमध्ये हे निवडणूक रोखे म्हणजे नेमकं काय आणि त्यावर आक्षेप घेण्यामागचे मुद्दे काय होते हे जरा सोप्या भाषेत समजावून सांगाल प्लीज? निवडणूक रोखे म्हणजे राजकीय पक्षांना कोणत्या आपण सपोर्ट करत असू तर त्यांना आपण देणगी स्वरूपात निधी देऊ शकतो, परंतु सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये जे होतं ते अपारदर्शकतेचं लक्षण होतं की सरकारने सांगितलं की निवडणूक रोखे कोणी किती घेतले आणि कोणी कोणत्या पक्षाला काय मदत केली हे आम्ही गुप्त ठेवू। खरं ते गुप्त ठेवणं ही सगळ्यात मोठी लबाडीची गोष्ट होती, कारण की कोणी कोणाला दान दिलं असेल तर त्यांनी ते सांगितलं पाहिजे आणि ते काय प्रमाणात दान दिलेलं आहे, कोणत्या पक्षाला ते दिलेलं आहे इलेक्ट्रोल बॉन्डच्या म्हणजे निवडणूक रोख्यांच्या स्वरूपामध्ये, तर निवडणूक लढवण्यासाठीचाच निधी म्हणून डायरेक्ट जर दिलेला आहे तर त्याची माहिती मतदारांना नागरिकांना मिळण्याचा हक्क आहे तो नाकारलेला होता आणि RTI मध्ये येत नाही असं सुद्धा म्हणणं केंद्र सरकारने मांडलं होतं। या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्वाचा आहे, कारण की पारदर्शकता महत्वाची आहे, मतदार आणि नागरिकांचं अस्तित्व महत्वाचं आहे, कारण की आपण संविधानच नागरिकांच्या प्रति समर्पित केलेलं आहे, त्यामुळे नागरिक हे सर्व शक्तिशाली आहे।
याला मान्यता दिली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाचं मत होतं आणि त्यानुसार निवडणूक रोख्यांमधून जो भ्रष्टाचार उदयास आला होता की निवडणूक रोखे एखाद्या राजकीय पक्षाला द्यायचे आणि त्यांच्याकडून आपले फायदे उपटायचे आणि त्याच्याबद्दल कोणतीच माहिती सामान्य नागरिकांना असणार नाही, याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल महत्त्वाचा ठरणार. अगदी धन्यवाद सर आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. पार्टीला दिलं गेलेलं आहे ते 31 मार्चपर्यंत त्यांना इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर दाखवावं लागेल. ह्याच्यामुळं हा तसा सरकारला धक्काच म्हणावं लागेल, कारण त्यांनी असा विचार केला होता, सरकारचा विचार होता की याला ट्रान्सपेरन्सी आणायची. त्याच्या सुप्रीम कोर्ट म्हणलं ठीक आहे 47% हे व्हाईट मनी आलेलं आहे, ट्रान्सपेरन्सी आलेली आहे, पण ट्रान्सपेरन्सी इज व्हायोलेटिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, हे असंवैधानिक आहे. त्यामुळं तुम्हाला दाखवावंच लागेल की कोणी तुम्हाला पैसे दिलेले. तुम्हाला माहीत असेल की 67% फंडिंग इलेक्ट्रल बॉन्डद्वारे हे भारतीय जनता पार्टीला झालं आहे. 1% कमी जास्त ज्यांना वोट मिळतात इलेक्शनमध्ये राज्यात किंवा सेंटरमध्ये ते इलेक्टोरल बॉन्डमार्फत पैसे घेऊ शकतात. असे हजारो कोटी रुपये हे पॉलिटिकल पार्टीजला मिळालेले आहेत. ते ठीक आहे, हे ट्रान्सपेरंट आहे, पण ट्रान्सपेरन्सीचा अर्थ असा पण होतो की त्या लोकांचे नावं, त्या कंपन्यांचे नावं किंवा त्या लोकांचे नावं पण जनतेला समजायला पाहिजे. त्यामुळं हा खूप लँडमार्क जजमेंट आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे त्यांना की लगेचच तुम्ही हे नावं डिक्लेअर करा 6 तारखेच्या आत आणि ते वेबसाईटवर यायला पाहिजे. म्हणजे ज्या पक्षाला तुम्ही डोनेशन दिलं आहे, कुठल्या कंपनीने दिलं आहे, कुठल्या इंडिव्हिज्युअलनी दिलं आहे, किती डोनेशन दिलं आहे. आत्तापर्यंत ह्या स्कीम असं होतं की त्याच्यात तुम्हाला समजत नव्हते नावं. आता तुम्हाला जनतेला हा हक्क आहे समजायला आणि ही स्कीमच आता बंद होईल, कारण ही असंवैधानिक ठरवली गेली आहे. आणि ह्याच्यात हे युनॅनिमस वर्डिक्ट होतं. 5 जजेसनी हे युनॅनिमस वर्डिक्ट दिलं, 4 जजेसनी एक जजमेंट दिली आणि जस्टिस खन्नांनी पण कन्क्लुजन सेम, पण त्यांची थोडे रिझन्स वेगळे होते. त्यामुळं युनॅनिमसली सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की निवडणूक रोख्यांची ही जी स्कीम आहे ही असंवैधानिक आहे. दुसऱ्या बाजूला